गरम गरम भातावर जर असं आंबट तिखट वाफाळतं टोमॅटोचं सार असेल ना, तर आहाहा, काय ती जेवणाला चव. चला तर मग तीच चव आपण पण घेऊ. त्यासाठी इथे मी 4 टोमॅटो घेऊन स्वच्छ साफ करून अशा प्रकारे कट करून घेतली. मग ही टोमॅटो 10 मिनिटासाठी पाण्यात वाफवण्यासाठी ठेवली. नंतर ही टोमॅटो अशा प्रकारे वाफळल्यावरती ह्यातलं पाणी काढून ही थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकली. त्यात मी मिरची, धने, आलं, लसूण, जिरं घालून दाटसर अशी प्युरी तयार केली. मग गॅसवर पातेलं ठेवून त्यात तेल घालून त्यात ठेचलेल्या 5 ते 6 लसूण पाकळ्या, हिंग, कढीपत्ता घालून हळद, मसाला, मीठ, गरम मसाला घातला आणि मग ही टोमॅटो प्युरी ह्यात घातली. थोडं पाणी घालून 5 मिनिटं उकळी काढली. आंबटपणा येण्यासाठी थोडं आगळ घातलं. तुम्ही चिंचेचा कोळ घातला तरी चालेल. मग यात थोडं बटर घालून वरून कोथिंबीर घातली आणि 5 मिनिटं अजून उकळी काढून घेतली. गॅस बंद केला. मस्त आपलं टोमॅटोचं सार तयार आहे. चला तर मस्त तुम्ही पण करून बघा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.